श्री स्वामी समर्थ. कळशातील नारळ बदलतोय हा संकेत आहे का? देवघरात ठेवलेला नारळ अचानक सुकतो, काळा पडतो किंवा तुटतो आणि त्या क्षणी आपण घाबरतो. हा काही संकेत आहे का? पण एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का? नारळ बदलतो तेव्हा आपलं लक्ष अचानक देवघराकडे जातं आणि कदाचित तोच खरा संकेत असतो. कळशातील नारळ हा फक्त ठेवण्याचा पदार्थ नाही, तो तुमच्या श्रद्धेची आठवण करून देणारा एक संकेत आहे. आपण रोज पूजा करतो, नारळ ठेवतो, तिथे आपण दिवा लावतो, पण एक इनविजिबल प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे पूजा होते, पण उपस्थिती नसते. जप होतो, पण मन भटकतं. देवघर आहे, पण कनेक्शन नाही. घरातील महिला सगळं मॅनेज करत असते. काम, जबाबदाऱ्या, स्ट्रेस आणि पूजा. तर त्यावेळेस पूजा ही एक टास्क बनतो. आणि मग आपण म्हणतो, मी सगळं करते तरी काहीच होत नाही. आता हे तुम्ही शांतपणे समजून घ्या. नारळ सुकतो, काळा पडतो. देवघरात गेल्यावरती अचानक लक्षात येतं, हा नारळ असा का दिसतोय? त्यावेळेस आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न येतात. वेळ, हवा, ओलावा. पण जर आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही पाहिलं, तर ह्याचे काही संकेत असू शकतात. नारळ सुकतोय की तुमच्या घरात काहीतरी बदलतंय. तुम्ही किती काळ स्वतःकडे लक्ष दिलं नाही, त्याचं प्रतीक असू शकतं. कधी कधी देव काही गोष्टी बोलत नाहीत, पण वस्तूमधून आपलं लक्ष त्यांच्याकडे वेधतात. जर वारंवार नारळ हा तुटत असेल किंवा त्याला एखादी चीर पडत असेल, क्रॅक होत असेल, एकदा तुटला तर योगायोग, पण वारंवार तुटतोय हे फक्त योगायोग आहे का? त्यावेळेस क्वालिटी, तुम्ही कसं हँडल करताय, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. पण आध्यात्मिकदृष्ट्या किंवा त्याचं रिॲक्शन आपल्या मनावरती येतं. सतत ताण, अस्थिरता मनामध्ये, ती बाहेर दिसते. तुम्हाला वाटतं नारळ खराब आहे, पण कदाचित तुम्हाला थांबून विचार करायचा आहे यावेळेस. स्वामी थेट सांगत नाहीत, पण काही गोष्टी रिपीट करून आपलं लक्ष त्याकडे वेधलं जातं. त्यामुळे एकदा थांबून विचार करा. फ्रेश राहतो नारळ. वेळेस आपण घरामध्ये नारळ ठेवतो कलशामध्ये, कधी लक्ष दिलंय, काही घरात नारळ हा खूप दिवस फ्रेश तसंच राहतो. फ्रेश ठेवला तर योग्य जागा आपण बघतो किंवा एकाच जागी, एकच देवघर. पण काही वेळा नारळ हा खूप दिवस तसाच राहतो. तर असं का बरं होत असेल? तर घरातील शांत एनर्जी, स्थिरता, कन्सिस्टन्सी, स्वामींची कृपा नेहमी मोठ्या गोष्टीत दिसत नाही. कधी कधी अशा छोट्या स्थिरतेत देखील दिसते. कलशातील नारळ, कलश म्हणजे फक्त एक भांड नाही आहे, एक वस्तू नाही आहे. आणि त्याच्यावरचा नारळ हा फक्त डेकोरेशन नाही आहे. कलशातील नारळ हे प्रत्येक घराची एक परंपरा असते. तुमच्या श्रद्धेचं, समर्पणाचं ते प्रतीक असू शकतं. हे सगळं
डायरेक्ट संकेत नाही आहेत, पण हे तुम्हाला जागं करतात. आपण रिच्युअल फॉलो करतो, पण त्यामागचा अर्थ समजून घेतो का? आणि हे सगळं स्वामीच्या कृपेचं संकेत असू शकतं. जर तुम्ही हे समजून घेतलं, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजणं हे इझी होऊन जातं. बरेच जण त्यांचा अनुभव सांगत असतात. असाच एका ताईंचा अनुभव आहे. एक ताई नाशिकमध्ये राहत होती, कविता ताई. तर ते खूप डिसिप्लिन होते. ते दररोज पूजा करायचे, स्वामींचा नामजप करायचे. त्यांची पूजा एकदम व्यवस्थित असायची. सगळं त्यांना परफेक्ट हवं असायचं, तर ते त्या पद्धतीने सगळं परफेक्ट करायचे. पण त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे एक्झायटी, टेन्शन आणि ओव्हर थिंकिंग. एक दिवस ती देवघरात गेली. तिची नजर अचानक नारळ क्रॅक झाला त्याकडे गेली. नारळाला एक रेष पडली होती, चीर पडली होती. तर ती घाबरली. हा वाईट संकेत आहे का? असं तिच्या मनात आलं. पण त्या दिवशी तिने काहीतरी वेगळं केलं. ती बसली आणि स्वतःला विचारलं, मी इतकी अस्थिर का आहे? त्या दिवशी पहिल्यांदा तिने पूजा करण्याआधी स्वतःला शांत केलं. 2 मिनिटं फक्त श्वासावरती लक्ष. हळूहळू तिचं मन शांत झालं. मनातील ओव्हर थिंकिंग कमी झाली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नारळ बदलणं तिला आत्ता घाबरवत नव्हतं. कारण की ती बाहेर नाही तर आत बघायला लागली होती. हे लक्षात ठेवा की श्री स्वामी समर्थ वस्तूंमधून मेसेज देत नाहीत. ते तुमच्या जाणीवेतून तुम्हाला अवेअर करतात, संकेत देत असतात. नारळ म्हणजे हा एक प्रत्येक वेळेस हा एखादा सिग्नल नाही आहे. काही वेळेस असू शकतो. तो ट्रिगर आहे तुम्हाला थांबवण्यासाठी, तुम्हाला विचार करायला लावण्यासाठी. आपण बाहेर मीनिंग शोधतो, पण आत बघत नाही. कधी कधी गोष्ट खूप छोटी असते, पण आपण त्याच्यावरती विचार करत नाही. आपण दुसऱ्याच गोष्टींकडे लक्ष देतो आणि ती गोष्ट झाल्यानंतर आपल्याला कळतं, अरे ही तर खूप साधी गोष्ट होती, ही आधी का नाही लक्षात आली? पण आता पूजा म्हणजे रिच्युअल, भावना म्हणजे मिसिंग. तर स्वामींना तुमचं रिच्युअल परफेक्ट नको आहे. त्यांना तुमचं प्रेझेन्स हवं आहे पूजा करताना. त्यामुळे तुम्ही एक स्वतःलाच डिसिप्लिन लावा. पूजेच्या आधी 2 मिनिटं शांत बसा, श्वास ऑब्झर्व करा आणि त्यावेळेस स्लो तुमचा श्वास घ्या. शब्द जे तुम्ही बोलताय ते शब्द समजून घ्या आणि 30 सेकंड नंतर तुम्हाला इतकं सायलेन्स वाटेल, तुम्हाला ती शांततामध्ये तुमचं मन एकदम स्थिर झालेलं तुम्हाला दिसेल. नारळ बदलताना एक इंटेन्शन ठेवा, की मी नव्याने सुरुवात करते. त्यावेळेस तुम्ही घाबरू नका. स्वामी तुम्हाला घाबरवत नाही आहेत. ते तुमचं लक्ष वेधतायत. कधी एका नारळातून, कधी एका विचारातून. जर आज तुम्हाला हे समजलं असेल, बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडतात, की ते आपलं लक्ष वेधवतात. पण त्यावेळेस आपलं मन जर स्थिर असेल, तर त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत नाही. त्यामुळे ओव्हर थिंकिंग, भीती ही कमी केली पाहिजे. जेणेकरून आपलं शांत मन राहून आपण सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकू. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ त्या स्वामी भक्तापर्यंत जरूर पाठवा, जी ओव्हर थिंकिंगमध्ये अडकलेली आहे. आणि स्वामी दूर नाही आहेत, ते तुमच्या अवेअरनेसमध्येच आहेत. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ.